8 फुटांचा केक, चांदीचं सिंहासन आणि लाखोंच्या फटाक्यांची आतिषबाजी. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात काल रात्रीपासूनच जल्लोषाला सुरुवात झाली. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. काल 12 वाजण्याच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला. पोवई नाका येथे रक्षक प्रतिष्ठानाचे सुशील मोजार यांच्या वतीने खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली आहे. ही आतिषबाजी पाहण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील स्वतः या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे. या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यावेळेस छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे पुण्यातल्या शिवाजीनगर येथून आलेल्या रामभाऊ देवकर मित्र परिवाराच्या वतीने चांदी आणि सोन्याचे सिंहासन भेट देण्यात आले. राजवाडा जवळच्या गांधी मैदानावर प्रीतम कळसकर मित्र समूहाच्या वतीनं खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त 8 फुटी केक कापण्यात आला. हा केक कापण्यासाठी आवर्जून खासदार उदयनराजे भोसले हे गांधी मैदानावर आले होते. यावेळी मोठ्या संख्येने युवा वर्ग या मैदानावर पाहायला मिळाला. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी पुण्याहून जलमंदिर पॅलेस या ठिकाणी मोठ्या संख्येने समर्थक देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.